काम असतं म्हणून आमचे आधारस्तंभ आदरणीय शेषराव बापू जगताप यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे। यानंतर आपल्यामध्ये उपस्थित सोसायटीचे श्रीनिवासजी निपटे यांचा पण या ठिकाणी सत्कार होईल। त्यांना विनंती त्यांनी समोर यायचं आहे। वारकरी संप्रदायाची धुरा ज्यांनी अंगा खांद्यावर घेतली झेलली आणि हा विचार रुजवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून होतो आहे असे शुभाशीर्वाद देण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित असलेले हरिभक्तपरायण परमपूजनीय दत्ता महाराज कांबळे यांची या ठिकाणी उपस्थिती आहे। आदरणीय महाराजांचा पण या ठिकाणी या बळीराजा अर्बनच्या वतीनं सन्मान होईल। श्रीनिवासजी निपटे त्यांना विनंती त्यांनी समोरील राम शिंदे सन्मान त्यांचा पण या ठिकाणी सन्मान होईल, सन्मान करायचा आहे। यानंतर अंबुजा सिमेंटचे डीलर घोलेदाजी यांचा पण या ठिकाणी सन्मान होईल। त्यांना विनंती त्यांनी कृपया समोर यायचं आहे। घोलेदाजी यांना विनंती आपण कृपया समोर यावं। अभिषेकजी निपटे यांना विनंती आपण घोलेदाजी यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे। या उद्घाटन प्रसंगी आपल्यामध्ये उपस्थित असलेले केशवरावजी मुंडे तर आपल्यामध्ये उपस्थित असलेले पिंपरखेड नगरीचे माजी सरपंच संपत्ती भाऊ खळगे यांचा पण या ठिकाणी सत्कार होईल। त्यांना विनंती आपण कृपया या ठिकाणी उपस्थित असलेले उद्योजक दाई फाट्यामध्ये ज्यांनी मार्केट आणलं असे माऊली बाप्पा बापमारे माऊली बापमारे त्यांना विनंती आपण समोर यावं। देवडी नगरीचे सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन सन्माननीय राजेभाऊजी झाटे हे पण या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित आहेत। त्यांना पण विनंती त्यांनी पण या ठिकाणी समोर यावं आणि आपला सत्कार आपण या ठिकाणी स्वीकारायचा आहे। सन्माननीय ते यांचा पण या ठिकाणी सत्कार होईल। त्यांना पण विनंती आपण समोर यायचं आहे, आपला सत्कार या ठिकाणी आपण स्वीकारायचा आहे। बाळनाथजी प्रभाळे यांना पण विनंती आपण होईल। महादेव मामा लांडगे रमेश विनंती आपण सत्कार स्वीकारण्यासाठी कृपया असूया। मी दत्ता महाराज कांबळे यांना त्यांनी सर्वप्रथम या फर्मला आपण शुभाशीर्वाद द्यावेत। हरिभक्तपरायण दत्ता महाराज कांबळे। जगाचा नातो तोही मी समर्थो, गगना ऐसा साक्षीभूतो तोही मीच। बाळूमामाच्या या शब्दाला बाकीत म्हणून बाळूमामाची सेवा व आशीर्वाद या बळीराजा अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी बँकेला देत आहे। या ठिकाणी प्रमुख पाहुणे जयसिंग भैया सोळुंगे, या ओंकारेश्वर बाळूमामा या फर्मला भरभराटी हो एवढा आशीर्वाद। दत्ता महाराज गिरी यानंतर मी निमंत्रित करतो वडवणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रत्नापूर सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन आदरणीय सन्माननीय सचिन भैया लंगडे यांना की त्यांनी या ठिकाणी या कार्यक्रमाला संबोधित करावं। अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमात या ठिकाणी महंत म्हणून उपस्थित असलेले दत्ता महाराज कांबळे तसेच या बँकेच्या उद्घाटनाचे प्रमुख तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय जयसिंग संदीप अनाप्पा खळगे, महादेवरावजी अंबुरे, राहुल भैया अंबुरे, शिवसेनेचे तालुका प्रमुख विनायक बाप्पा मुळे, वडवणी नगरपंचायतचे नगराध्यक्ष जमाले पाटील, आमचे सहकारी मित्र मोहनदादा मित्र मंडळाचे अध्यक्ष बंडूजी नाईकवाडे, माझे सहकारी मित्र आनंद भैया काळे, अंकुशजी नाईकवाडे, लखन भैया, तसेच कौडगाव नगरीचे सरपंच बशीर भाई, उपसरपंच अंगद भैया व व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर मंडळी, सर्वप्रथम बळीराजा अर्बन कार्यक्रमास आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत। या बँकेच्या यांनी या पिंपरखेड नगरीत
बँकेच्या माध्यमातून इथल्या लोकांच्या जनतेची सुविधा व्हावी यासाठी जी शाखा या ठिकाणी ओपन केली. खरं पाहिलं तर पिंपरकर खेड नगरी ही काय वडवणीपासून फार दूर नाही, परंतु या नगरीमध्ये आज ही दुसरी बँक या ठिकाणी निर्माण झाली. तसेच या ठिकाणी खताचे दुकान असतील, कापूस खरेदीचे दुकान असतील, बरेचसे व्यवसाय पिंपरखेड या नगरीत निर्माण झाले. परिसरातील लोकांना निश्चितच फायदा होईल अशी अपेक्षा या बँकेच्या उद्घाटन प्रसंगी मी व्यक्त करतो. तसेच या बँकेसाठी आपले सर्वांचा पप्पू प्रदीप यांनी जो काय कष्ट घेतलंय त्या कष्टाला यश लाभो अशी माझी व माझ्या परिवाराकडून या ठिकाणी शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्यामध्ये उपस्थित असलेले शिवसेनेचे विद्यमान तालुका प्रमुख तरुण तडफदार नेते आदरणीय विनायक बाप्पा मुळे यांची या ठिकाणी उपस्थिती आहे. संयोजकाच्या वतीनं त्यांचं पण या ठिकाणी स्वागत होईल. मी बाप्पांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सत्कार स्वीकारायचा आहे. यांची पण या ठिकाणी उपस्थिती आहे, त्यांचा पण या ठिकाणी सत्कार होईल. नेते तथा भारतीय जनता पार्टीचे युवा नेते बंडूशेठ नाईकवाडे आणि युवा नेते यांना विनंती करतो की आपण आनंदभैया काळे यांच्या या ठिकाणी सत्कार करायचा आहे. मामा शिंदे पण या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचा पण या ठिकाणी सत्कार होईल. त्यांना विनंती आहे आपण सत्कार स्वीकारण्यासाठी कृपया समोर यावं. युवराज मामा आपणाला विनंती आपण व्यासपीठावर यायचं आहे, पण या ठिकाणी सत्कार करायचा आहे. क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी कानी. यशवंतरावजी काळे यांना पण विनंती आपण मंचावर यायचं आहे, त्यांचा पण या ठिकाणी सत्कार होईल. आमचे फ्रूटचे सहशिक्षक आदरणीय यशवंतजी काळे सर. म्हणावी गाणी देयावरची त्वचा आंधळी छिलून घ्यावी कोणी. गाय जशी आंबरते तसेच व्याकुळ व्हावे. बुडता बुडता सांज प्रवाही अलगद भरून यावे. मन तुमच्या उपस्थितीमुळे या संयोजकाचं भरून आलेले, म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात आमचे लक्ष तुझ्याकडे वळो, मानवतेचे तेज झळझळो, विश्वा माझी योगी. अशा माध्यमातून तुम्हाला शुभेच्छा. आणि यानंतर मी निमंत्रित करतो शिवसेनेचे विद्यमान तालुका प्रमुख आदरणीय विनायक बाप्पा मुळे यांना, त्यांनी या ठिकाणी संबोधित करावं. प्रथमच या वडवणी तालुक्यात बळीराजा अर्बन या पतसंस्थेच्या उद्घाटन प्रसंगी युवा नेते सन्माननीय जयसिंग भैया सोळंकी साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित वडवणी नगरपंचायतचे नगराध्यक्ष महोदय, आमचे सहकारी मित्र शेषराव बापू जगताप, उपडी जिल्हा परिषद गटातील जिल्हा परिषद सदस्य औदुंबर काका सावंत, या कार्यक्रमाला उपस्थित या विविध गावचे ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी संचालक, गावचे नागरिक, माता भगिनी, या कार्यक्रमाला उपस्थित सन्मानाने गुरुवरे महाराज, सर्व संत मंत आणि बळीराजा या वडवणी तालुक्यामध्ये आपल्याला ओपन झालेलं, उघड झालेलं आहे. सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम त्या टीमनी केलं पाहिजे. मला बळीराजा या नावापेक्षा आपल्याला, आता आपण कुणबीमध्ये गेलो होतो, सगळे सोयरे मामा, सगळे सोयरे, आता कुणी, आता सगळे सोयरे झालो, त्यामुळे आता काही पंचायत नाही. या ठिकाणी जास्त न बोलता मी एवढंच सांगन, या सर्व संचालक चेअरमन की या ठिकाणी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना निमंत्रित करता, पण भविष्यात ती जबाबदारी स्वीकारली पाहिजे. अडचणी येणार नाही त्याची काळजी घेतली पाहिजे. परत ज्या ठेवी ठेवल्यात त्यासाठी परत या लोकांनी आमच्याकडे नाही आलं पाहिजे, तक्रार आली नाही पाहिजे. ह्याची जबाबदारी आम्ही उद्घाटनाला आलोत,
म्हणून तुम्हाला सूचना करतो, या सन्मान करता. पण सन्मान करीत असताना ज्या वरुणी तालुक्यात अनेक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या, अनेक ठेवीदारांच्या अडचणी वाढल्या, त्या अडचणी सॉल्व्ह करण्याची आणि आमच्या वस्तूवर तक्रार न येऊन देण्याची जबाबदारी तुमची आहे. या गोष्टीत कारण महिला असत्या, ज्या ठेवीदार महिला असत्या, ज्या किडूक मिडूक 12 भानगडी मोडून 12 भानगडी करून किंवा त्या ठिकाणी आपण आपले 2, 5 रुपये 10 रुपये अशा माध्यमातून पिगमीच्या माध्यमातून ज्या आपल्या ठेवी ठेवलेल्या असतात त्या गोष्टी सुद्धा काळजी घेतली पाहिजे. खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आम्हाला बोलवलं, सन्मान केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय जिजाऊ, जय शिवराय. काका, आपल्यामध्ये उपस्थित असलेले अच्छे बुरे की तुम्हें खबर देकर जाऊंगा, अच्छे बुरे की तुम्हें खबर देकर जाऊंगा, चेहरे को पढ़ने की नजर देकर जाऊंगा. यारो मैं इस सदी का वो पत्थर तराश हूं, यारो मैं ये सदी का वो पत्थर तराश हूं काका, गुंगों को भी बोलने का हुनर देकर जाऊंगा. आदरणीय काकांना विनंती आहे, आपण या ठिकाणी थोडक्यात आपलं मनोगत मांडावं. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आमचे नेते आदरणीय जयसिंग भैया, आदरणीय बापू, आमचे मित्र विनायक बाप्पा, महादेव भाऊ जमाले, संदीपान आप्पा, महादेव आंबोरे, आनंद भैया, अंकुश नायकवाडे, लखन महागवीन, आमचे मित्र बजरंग आप्पा, राहुल आंबोरे, सचिनजी लगडे, माझे प्रिय मित्र. आज मी काय जास्त बोललो नाही, आपल्या सगळ्या पिंपरखेडला माहिती, आपण खाली मांडी घालून भरपूर बोलू शकतो. इथं उभं राहायचं म्हणलं की आपलं जरा स्टेज कमी, बोलता येण्यासारखं आहे पण बसून बोलता येण्यासारखं. आज खाली खाली मांडी घालून हा अर्बन बँकेच्या शुभारंभ म्हणजे प्रसंगी पप्पूजी आणि सुरेश यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. तुमची सर्वसामान्यांचे काम हो, बँकेच्या आणि लोकांचं हित जपावं की बँक आग्रे पुढं जावं एवढी शुभेच्छा व्यक्त करतो. तसंच त्या बँकेत आल्यावर आज काहीतरी कोणतं दुकानाचं उद्घाटन असो काही असो होतं असलं तिथं खरेदी करावं. तसंच मी पप्पू भाई आता पप्पाने यांनी शाल वगैरे आणली, सत्कार केला, द्यायला आले, मी पप्पूकडून अंगठी घेऊन चाललो आधी, कारण घ्यायला पाहिजे देण्यापेक्षा. कसं घ्या तसं उदार बँक म्हणलं काय असतं. तर परत एकदा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. कॉल तोडतोय. आदरणीय सन्माननीय युवराज मामा शिंदे यांना विनंती करतो की आपलं मनोगत या ठिकाणी अवघ्या थोडक्यात या ठिकाणी मांडायचं आहे. पिंपरखेड येथे आमचे सहकारी मित्र प्रदीप निपटे आणि सुरेश निपटे यांनी, सुरेश साबळे यांनी बळीराजा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या बँकेच्या उद्घाटना प्रसंगी आमचे सर्वांचेच लाडके नेते आदरणीय भैयासाहेब, उपस्थित सर्वच मंचावरील मान्यवर, खरं तर मला बोलायचं नव्हतं पण संधी मागून घेतली. काकांना सांगितलं तुम्ही शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आणि पप्पूंनी मला अंगठी दिली. पप्पू, मी विनंती करेल, आता तुम्ही आमचे सगळे सोयरे झाला, गरज आम्हाला आहे. इथून पुढं ज्यांना गरज आहे त्यांनाच आपण कर्ज दिलं पाहिजे. ही बँक तुमची नसून ठेवीदाराची आहे, खातेदाराची आहे. कारण बाप्पांना मनोगत व्यक्त करत असताना सांगितलं की बँकेची झालेली परिस्थिती आणि बँकिंग क्षेत्रावर आहे लोकांचा आज विश्वास राहिला नाही पाहिजे. साहेब, चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख त्याच्या वाणीनं
त्याच्या कर्माने आणि त्याच्या विचारानं होत असते, अशी ज्यांची ओळख आहे असे वडवणी नगरीचे प्रथम नागरिक, वडवणी नगरीचे नगराध्यक्ष आदरणीय बापू यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी संबोधित करावं. आज पिंपरखेड गावामध्ये शुभारंभ होत असलेल्या बळीराजा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड पिंपरखेड या पतसंस्थेच्या उद्घाटन सोहळ्यात उद्घाटक म्हणून लाभलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते, माजलगाव मतदारसंघाचं युवा नेतृत्व, आदरणीय जे कार्यक्रमाला उपस्थित ज्यांनी सुरुवातीलाच आशीर्वाद दिले असे दत्ता महाराज गिरी, या भागाचे जिल्हा परिषद सदस्य आदरणीय औदुंबर काका सावंत, शिवसेनेचे तालुका प्रमुख विनायक बाप्पा मुळे, आदरणीय संदीपानाप्पा खळगे, सचिन भाई अलंगडे, आनंद भैया काळे, माधव भाऊ जमाले, बंडूजी नायकवाडे, माधवराव जांभुरे, आनंद भैया काळे, लखन महागोळी, कवडगावचे सरपंच बशीरभाई राहुल जांभुरे आणि आपल्या सर्वांचे म्हणजे ओबीसीचे मामा, आम्ही पण ज्यांनी आत्ताच आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं ते युवराज मामा, उपस्थित पतसंस्थेचे चेअरमन, संचालक मंडळ, पतसंस्थेला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी सर्व ग्रामीण भागातून, वडवणी शहरातून आलेली वडीलधारी मंडळी, तरुण मित्र आणि पत्रकार बांधवांना पिंपरखेड गाव एवढं आर्थिकदृष्ट्या सधन आहे. पिंपरखेड हे एक आर्थिकदृष्ट्या सक्षम गाव आहे. या ठिकाणी पतसंस्था उघडायची जी रिक्स घेतली, जो गावकऱ्यावर, इथल्या परिसरातील नागरिकांवर विश्वास दाखवला आणि पतसंस्थेच्या माध्यमातून आपल्याला ठेवी मिळू शकतात असा एक विश्वास दाखवून या ठिकाणी पतसंस्था उघडली. परंतु हा विश्वास दाखवत असताना आपल्या पतसंस्थेमध्ये ठेवणाऱ्या ठेवीदारांच्या विश्वासाला सुद्धा आपण पात्र राहून या ठिकाणी ठेवलेल्या ठेवी त्या वैयक्तिक न वापरता या ठेवीच्या माध्यमातून या परिसरातील गोरगरीब तरुण असतील, महिला भगिनी असतील, व्यापारी असतील किंवा शेतकरी असतील, या सर्वांना आधार देण्याचं काम या बळीराजा पतसंस्थेच्या माध्यमातून व्हावं अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. सहकार क्षेत्रामध्ये आपल्या बीड जिल्ह्यामध्ये, आपल्या बीड जिल्ह्याचं सहकार क्षेत्राचं नाव काही फार चांगलं नाही, परंतु अशाही परिस्थितीमध्ये आपण हा बीड जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राला लागलेला डाग पुसून काढण्याचं काम या पतसंस्थेच्या माध्यमातून करावं आणि ही एक पतसंस्था, आदर्श पतसंस्था कशी निर्माण होईल, या पतसंस्थेमध्ये ठेवलेल्या ठेवीदारांचे पैसे कसे सुरक्षित राहतील, त्या ठेवीवर म्हणजे आता जास्तीचं व्याजाची लालच न देता योग्य पद्धतीने व्याज देऊन आणि कर्ज सुद्धा व्यवस्थितपणे देऊन त्या कर्जाची वसुली, कर्ज देताना थोडा विचार करून द्यावा, ज्याची पत आहे अशाच लोकांना कर्ज देऊन प्रामाणिक लोकांच्या पाठीशी या पतसंस्थेने उभं राहावं व या परिसरातील नागरिकांच्या आर्थिक अडीअडचणी दूर करत तिथल्या ठेवीदारांना सुद्धा थोडा लाभ व्हावा अशा दृष्टीने या पतसंस्थेची वाटचाल राहावी, यासाठी मी आपल्या सर्वांच्या वतीने पतसंस्थेचे चेअरमन, उपाध्यक्ष व संचालक मंडळ यांना भरभरून अशा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपस्थित असलेले उद्योजक अविनाशजी मस्के यांना विनंती, आपण मंचावर यायचंय. अविनाशजी मस्के पाटील यांना विनंती, आपण मंचावर यावं. महाराष्ट्र नवनिर्माण मदारी पाटील यांचा या ठिकाणी सन्मान होईल. या बँकेचे व्हाईस चेअरमन सुरेशजी साबळे यांना विनंती करतो की अविनाशजी मस्का साहेब सोळंकी यांना विनंती करतो की आपण उपस्थित मान्यवरांना या ठिकाणी संबोधित करावं. आदरणीय भैया साहेब. अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या उद्घाटनासाठी उपस्थित
जिल्हा परिषदेचे सदस्य आदरणीय औदुंबचे अध्यक्ष शशीराव बापू या ठिकाणी उपस्थित, तालुका अध्यक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विनायक बाप्पा आणि काकाचे दोस्त सहकारी मित्र विनायक बाप्पा या ठिकाणी उपस्थित, आदरणीय खडगे अप्पा या ठिकाणी, महादेवराव, आनंद भैया, अविनाशजी मस्के साहेब या ठिकाणी उपस्थित, सर्वच मान्यवर. खरं तर खूप जास्त काही वेळ घेणार नाही. आपण 11:15 उद्घाटन केलं ना, आता 11:15 झालेत. तासभर लोक आपल्याला ऐकतायत. मी सर्वप्रथम तर सुरेशचंद पप्पूचे दोघांचे अभिनंदन करतो. अत्यंत अडचणीच्या काळामध्ये ज्या वेळेस पतसंस्था मल्टीस्टेट हे आपल्याला बीड जिल्ह्यामध्ये कशा प्रकारचा कारभार करतायत हे जिल्हा बघत असताना आपण एवढं धाडस करणं, त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो. मला या उद्घाटनाच्या प्रसंगी ज्यावेळेस सगळे वक्ते बोलत होते त्यावेळेस या परिस्थितीची जाणीव झाली की पतसंस्था मल्टीस्टेट लोकांच्या ठेवी घेऊन शटर डाऊन करून जात आहे आणि या उद्घाटनाला आपल्याला बोलवलं, आपला मान सन्मान केला आणि आपल्याला भाषण सुद्धा करायला लावताय. हे कुठेतरी आपण पहिलेच सावध केलं पाहिजे आणि जिम्मेदारी त्यांना दिली पाहिजे. पण या निमित्ताने मला सांगायचंय की या पतसंस्थेचं नाव सुद्धा आपल्या शेतकरी राजावर आधारित आहे आणि मला मुद्दामून आपल्या परिसरामध्ये असलेल्या सर्व शेतकऱ्यांना एक विनंती करायची की आपण ज्या वेळेस पतसंस्थेशी निगडीत जातो, एखाद्या पतसंस्थेमध्ये ठेवी ठेवायचं म्हणतो, त्यावेळेस निश्चितपणाने त्या पतसंस्थेची पत आपण त्या ठिकाणी तपासली पाहिजे. फक्त मला खूप तर निश्चितपणाने आज ना उद्या आपल्या हातात निराशाच त्या ठिकाणी लागणार. आपण कुठेतरी विचार केला पाहिजे की एखादी पतसंस्था काम कसं करते. तुमच्याकडून घेतलेल्या 100 रुपयावर त्या 100 रुपये मधून 70 रुपये लोकांना कर्ज स्वरूपात वाटायचे, ते वसूल करायचे आणि त्याच्यातून जो काही नफा होईल तो तुमच्या 100 रुपयावर व्याज म्हणून तुम्हाला देऊन तुमच्या ठेवी तुम्हाला परत द्यायचा आहे. एखाद जर द्यायला लागली तर त्याला कर्ज वाटताना 25% वाटायला लागतं, ते वसूल करायला लागतं आणि त्याच्यानंतर तुमच्या ठेवी असेल, कोणाला लोन देत असेल तर ते सावकारकी सारखं झालं आणि सावकारकी पद्धतीने वसुली ही पतसंस्थेला करणं ही काय शक्य गोष्ट नाही. त्याच्यामुळे मी सर्वप्रथम या बळीराजाला विनंती करेन की असल्या कुठल्याही पतसंस्था, मग उद्या माझ्या सुद्धा पतसंस्थेने सांगितलं की मी तुम्हाला 15% व्याज देतो, 14% देतो, तर माझ्यासारख्याच्या सुद्धा पतसंस्थेमध्ये आपण आपल्या ठेवी ठेवल्या नाही पाहिजे. हे मी आज तुम्हाला इतक्या सगळ्या लोकांच्या समोर स्पष्टपणाने सांगू शकतो. त्यानंतर संस्था टिकवायची असेल तर ती हा बँक चालवणं म्हणजे सगळा आखाड्यांचा खेळ आहे आणि हे चालवण्यासाठी तुम्हाला त्या पद्धतीनेच चालवली पाहिजे. मी या दोघांनाही विनंती करेन की फेडरेशनच्या मार्फत असेल, सहकार खात्याच्या मार्फत असेल, अनेक प्रशिक्षण त्या ठिकाणी दिल्या जातात की बँक कशा पद्धतीने चालवली पाहिजे, पतसंस्था कशी मेंटेन केली पाहिजे आणि त्याचा कुठेतरी आपण आधार घे की पतसंस्था चालवावी. या निमित्ताने मी त्यांना ही विनंती करणार आहे. आज इथे बसलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जे चिंता आहे ती साहजिकच आहे. आज मोठमोठ्या लोकांच्या पतसंस्था मल्टीस्टेट आपल्याला बंद झालेल्या दिसतात, त्यांचे शटर डाऊन दिसतात. अनेक पतसंस्था मल्टीस्टेटच्या समोर गोर गरीब लोक ज्यांनी 10,000, 20,000, 50,000, कोणी घरकाम करतंय, कोणी शटर, हे फक्त अधिकच्या व्याजदराच्या लालचेपोटी झालंय आणि त्याच्यामुळे या लालचेत कुठेही पडू नका एवढी विनंती मी या निमित्ताने सगळ्यांना करतो. शेवटी एकदा पैशाचा दुरुपयोग कुठे झाला, तो एकदा कुठे अडकला तर मग त्याची त्या ठिकाणी रिकव्हरी होणं अवघड आहे. आज शासनाच्या माध्यमातून या सर्व पतसंस्था मल्टीस्टेट ज्या ज्या बंद दिसत आहेत यांची रिकव्हरी करायचा प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहे.
आज अनेक संघटना त्याच्यासाठी मोर्चे काढतायत, आंदोलन करतायत, पण खरी व्यथा ज्यांचे पैसे अडकलेत ते रोज बसतायत, उठतायत, ओरडतायत, पण त्यांच्या घरी काय परिस्थिती आहे ही जर आपण जवळून बघितली तर आपल्याला लक्षात येईल की हा खूप मोठा एक ट्रॅप या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी तयार झालेला आहे. मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की याच्यात बाबांनो पडू नका. सर्वप्रथम हे कार्यक्रम सुरू व्हायच्या अगोदर एका मुलांनी त्याचं भाषण केलं, मला नाव त्याचं लक्षात आलं नाही, पण त्यांनी दिनेश पवार, त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा त्या ठिकाणी मांडल्या. मला या निमित्ताने दुसरी सुद्धा विनंती करायची की कुठल्याही बँकेचं आपण जर कर्ज घेतलं तर ते आपण कोणत्या प्रमाणात घेतोय, कोणत्या गोष्टीसाठी घेतोय आणि ते कसं फेडणं होईल याचा विचार सुद्धा आपण त्या ठिकाणी केला पाहिजे. हे मी काय वेगळं सांगत नाहीये, उगीच काहीतरी गोष्टीसाठी ओरडायचं म्हणून चुकीच्या गोष्टीचं समर्थन सुद्धा आयुष्यात मी कधी करणार नाही. एक राजकारणी म्हणून लोकांना चांगल्या गोष्टी दाखवणं, दिशा देणं हे माझं काम आहे, ही माझी जिम्मेदारी. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण पूजन करून या ठिकाणी या पतसंस्थेचं उद्घाटन केलं तर त्यांच्या काळात सुद्धा अशीच परिस्थिती होती की शेतकरी शेतासाठी कर्ज घ्यायचा आणि ते लग्नाला लावायचं किंवा अजून दुसऱ्या कोणत्या तरी गोष्टीला लावायचं आणि कर्ज घेतलेलं असायचं शेतासाठी, उत्पन्नासाठी, आणि ते अशा गोष्टीत लावल्या जायचं ज्याच्यातून काही उत्पन्न भेटणार नाही. आणि त्यावेळेस महाराज म्हणाले होते की हे आपल्याला कर्ज जे शेतकऱ्याला द्यायचंय हे फक्त बी बियाणं पुरतच दिलं पाहिजे, बी बियाण्याच्या स्वरूपात दिलं पाहिजे, म्हणजे तो उत्पन्न घेईल आणि कर्ज फेडू शकेल, कर्जाच्या महाजाळामध्ये तो अडकणार नाही. दुर्दैवाने महाराजांनी शिकवलेली परिस्थिती आज आपण, तुम्ही, आम्ही विसरलेलो आहोत. आणि आपण कर्ज घेऊन कुठे लग्न लावायचंय, शेतीचं कर्ज घ्यायचंय, गाडी घ्यायची, शेतीचं कर्ज घ्यायचंय, घर बांधायचंय आणि शेतीचं उत्पन्नात काहीतरी वृद्धी व्हावी याच्यासाठी त्या कर्जाचा उपयोग करायचा नाहीये. ही जर करतो त्याच्यातून जे उलाढाल होते, जे टॅक्स भरतो, याच्यातून देशाचा पैसा उभा राहतो आणि त्याच्यामुळे या पैशाची जपणूक करायचं काम सुद्धा तुमचं आमचं आहे. मी शेतकऱ्यांना सुद्धा विनंती करेल की आपल्या राजाच्या नावाने जी ही पतसंस्था सुरू झाली याच्यामध्ये व्यवहार करत असताना त्यांच्याकडून कर्ज घेतल्यावर ते कर्ज आपण मनाने फेडलं पाहिजे, योग्य वेळेला फेडलं पाहिजे, या पद्धतीने वाटचाल करावी. आणि या बँकेला आणि इतर कुठल्याही पतसंस्थेत जिथे आपण व्यवहार करतो ती पतसंस्था चांगल्या पद्धतीचा कारभार करते याची खात्री करून आपण निश्चितपणाने या बँकेशी संबंध ठेवले पाहिजे एवढीच विनंती मी या निमित्ताने करतो आणि माझी जागा घेतो. जय हिंद. सिंग आपल्यामध्ये उपस्थित असलेले माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय रमेशरावजी आडसकर साहेब यांच्या ठिकाणी सन्मान होईल. चेअरमन प्रदीपजी निपटे आणि सुरेशजी साबळे यांना विनंती करतो आपण आडसकर साहेबांच्या ठिकाणी सत्कार करायचा आहे. भारतीय जनता पार्टीचे वरवणी तालुका अध्यक्ष पोपटबाबू शेंडगे यांचा पण या ठिकाणी सन्मान होईल. सायगन अर्बन बँकेचे चेअरमन बालासाहेबजी निपटे आणि व्हाईस चेअरमन गोविंदजी बादाडे यांचा त्यांना पण विनंती, त्यांनी सत्कार स्वीकारण्यासाठी कृपया समोर यावं. बालासाहेबजी निपटे शुभेच्छा दे नुसतं करायचं आहे. पिंपरखेड येथे बळीराम अर्बन या फर्मच्या उद्घाटनास उपस्थित आमचे नेते आदरणीय जयसिंग भैया सोळंके, तसेच भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय आडसकर साहेब, तसेच वडवणी शिवसेना प्रमुख, तालुका प्रमुख विनायकजी मुळे, तसेच श्रीराम जिल्हाध्यक्ष या उद्घाटन प्रसंगी उपस्थित आदरणीय व्यासपीठ तसेच गावातील तरुण वयोवृद्ध तसेच या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल निपटे आणि साबळे परिवाराच्या वतीनं आभार. जसं उद्घाटनात राहिलं तसंच बँकेला ठेवी देण्याची बी मदत करतात अशी अपेक्षा एकदा
आहे